ठाण्यात आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र पाटक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संविधान चौकात येऊन पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या व पहलगाम निमित्त भारताबरोबर पाकिस्तानने युद्ध प्रारंभ केलेल्या या युद्धात शहीद झालेल्या शूर जवानांना पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। त्याच निमित्ताने आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संविधान चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तिरंगा रॅलीला सुरुवात केली। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र पाटक व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती लावली। हमसे जो टकराएगा भारत माता की। सगळे बाईकवाले मागे होऊ द्या। भारत माता की। आपल्या भारतीय आर्मीला पाठिंबा देण्यासाठी, भारतीय सैन्याच्या सन्मानासाठी आज आपली भव्य दिव्य तिरंगा रॅली या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि खरे देशभक्त नागरिक माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी, भारतीय सैन्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, भारतीय सैन्याच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आपली ही तिरंगा यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी देशाचे आदरणीय खंबीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उभे राहिले। आणि म्हणून मी लष्कराचं, तिन्ही सेना दलाचं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो। आणि ही तिरंगा रॅली देशभक्ती, राष्ट्रभक्ती याला प्रतिसाद देणारी आहे आणि सैनिकांना स्फूर्ती देणारी आहे। सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे देश उभा आहे आणि म्हणून ही तिरंगा रॅली लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचं शौर्य आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण तिरंगा रॅली काढलेली आहे। सर्व देश या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला, आपल्या